जय शिवराय मित्रांनो, पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेच्या प्रतीक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा अपडेट आहे, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत. तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान योजना. म्हणजे वार्षिक सर्व शेतकऱ्यांना 6,000 रुपये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असतात. याच्याच आधारावर चालू करण्यात आलेली योजना म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना. या योजनेच्या अंतर्गत सुद्धा वार्षिक शेतकऱ्यांना 6,000 रुपये म्हणजे दोन्ही योजनेचे मिळून वार्षिक 12,000 रुपये असे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये जे काही शासनाच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा पुढील 5वा हप्ता व पी एम किसानचा 18वा हप्ता याची तारीख जाहीर झालेली. याची तारीख पाहायला गेलं तर 5 ऑक्टोबर 2024 रोजी जे काही केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांचा एक नियोजित दौरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून वाशिम या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून हे 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होतील. आता याच्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे आपण बघूया. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे 3 कामं करायचे. याच्यामध्ये हे 3 कामं कोणते? हे 3 कामं केले तरच त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. याच्यामध्ये सर्वप्रथमचं पाहायला गेलं आपण तर पी एम किसानची के-वाय-सी करणे अत्यंत गरजेचं आहे. अद्याप देखील ज्या शेतकऱ्यांना अजून पी एम किसानची के-वाय-सी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली के-वाय-सी करून घ्यावी. याच्यासाठी जर के-वाय-सी करायचं असेल तुम्हाला 2 पर्याय. एक तर तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने के-वाय-सी करू शकता किंवा दुसरा म्हणजे ओ-टी-पीने. जर ओ-टी-पीने के-वाय-सी करायला गेलं तर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि ते जर होत नसलं तर तुम्ही सी-एस-सी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकच्या पद्धतीने म्हणजे अंगठ्याच्या पद्धतीने सुद्धा ती के-वाय-सी पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमचं लँड सेटिंग. लँड सेटिंग म्हणजे काय? तर तुमच्या नावानं सातबारा आहे का नाही याची तुम्ही पूर्वकल्पना करून घ्या. कारण त्या ठिकाणी जर तुमचं स्टेटस नो असेल तर तुम्हाला येणारे जे काही 4,000 रुपये ते येणार नाहीत. त्याच्यामुळं ही जर तुमची अडचण असेल तर तुमच्या जवळचं जे काही तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची ती अडचण दूर करू शकता. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे. कारण आधार लिंक असलं तरच तुम्हाला शासनाचं कोणतेही अनुदान मिळत असतं, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळं जर तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्याची के-वाय-सी करून घ्या व के-वाय-सी करताना समोरच्याला सांगा की मला NPCI DBT करून द्या. म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे काही पैसे येतात तर ते डायरेक्ट खात्यामध्ये मिळाले पाहिजे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या अशा तिन्ही अटी पूर्ण असणार आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता व पी एम किसानचा 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट. पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेविषयी आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि याच्याविषयी जर तुम्हाला काही अडचणी असेल तर आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. तर मित्रांनो, चला तर भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.